नमस्ते। तर हे बघा, मी आज बसलेली आहेत माझ्या ह्याच मस्त अशा दशरथ घासामध्ये। हे तुम्ही बघू शकता, हा जो दशरथ घास आहे ना, खूपच छान असा भरलेला आहे। हे बघा, आणि खूपच मस्त असं वाटत आहे। आणि विशेष म्हणजे माझ्या बकऱ्या पण ज्या आहेत ना, त्या हा दशरथ घास खूपच चवीने खातात आणि खूपच आवडीने खातात। तर हे बघा, असा मस्त असा दशरथ घास भरलेला आहे। हे बघा किती छान वाटत आहेत ना। आणि मला आता म्हणजे अशा वातावरणामध्ये आता संध्याकाळचे 6-6:30 वाजलेले आहेत आणि या घासामध्ये बसून तुमच्यासोबत व्हिडिओ काढत आहेत, तर मला अशी एक वेगळीच फिलिंग येत आहे। खूप छान अशी फिलिंग येत आहे आणि खूपच खरंच खूप गारगार असं वाटत आहेत। विशेष करून हे सांगायचं आहे की माझे जे व्हिडिओ आहेत ना, तर ते भरपूर जण बघतात, पण मग काही कमेंट चांगल्या कमेंट करत नाहीत। आणि दुसरं एक मला असं वाटतं की जास्तीत जास्त माझे जे लॉंग व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ तुम्ही वॉच करा। मला असं वाटतं की माझे जे व्हिडिओ आहेत ना, मी इतक्या मेहनतीने बनवते आणि कोणी बघतच नाही, तर मग प्लीज माझे जे फुल व्हिडिओ आहेत ना, ते तुम्ही वॉच करा। खूपच छान छान आहेत आणि खरंच म्हणजे तुम्हाला आवडता की नाही हे मला माहीत नाही, पण मग मी अजून भारी भारी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। तर हे बघा, इथे असा मस्त असा माझा दशरथ घास आहे। खूपच छान आहे हा दशरथ घास। दशरथ घास खाण्यासाठी म्हणजे ज्या कोंबड्या पण आहे ना, त्या पण येत असतात आणि ह्या ज्या घासाचे हे जे शेंडे आहेत ना, ते शेंडे त्या दिवसभर खात असतात। त्यांचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हेच काम चालू असतं, अगदी इकडे तिकडे फिरण्याचं आणि मग नंतर दशरथ घास खाण्याचं। किंवा आता या घासाच्या त्या साईडला मी मका पण केलेले आहेत आणि त्या मकाचे बारीक बारीक कोंब आलेले आहेत, उगलेले आहेत, म्हणजे बारीक बारीक जे पानं आहेत ते आलेले आहेत, पण ते पण कोंबड्या खाऊन घेतात। पण ठीक आहे, चला, कारण की त्यांचा पण आपल्याला एक फायदा आहे की त्या पण अंडे देतात। आता माझ्या ज्या तलगी कोंबड्या आहेत ना, ज्या छोट्या छोट्या कोंबड्या आहेत तलगी, त्या सगळ्या अंड्यावर आलेल्या आहेत आणि सगळ्या अगदी व्यवस्थित अशा अंड्या देत आहेत। म्हणजे अंडं त्यांचं आता छोटं आहे, पण मग तलगी असल्यामुळे त्या छोटे अंडे देतात आणि बाकीच्या ज्या आहेत म्हणजे ज्या मोठ्या आहेत कोंबड्या, त्या पण अंडी देत आहेत। आणि मी त्यातल्या 2 ते 3 कोंबड्यांना अंड्यावर पण बसवलेलं आहेत। आता 2-3 किंवा 8-1 दिवसामध्ये त्यांच्यामधनं पिल्लं पण निघतील। मी तुमच्यासोबत तो पण व्हिडिओ शेअर करणार आहेत। आणि आत्ताच माझी एक बकरी पण जणणार आहेत आणि एक गाई पण आहे, ती पण जणणार आहेत। कारण की सगळ्या ज्या गाई आणि बकरी आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी असं एकामागे एक नंबर लावलेले आहेत। कारण की सगळ्यांची मी सोबतच AI केलेली होती, त्याच्यामुळे आता सगळ्याच एकामागे एक ज्या आहे डिलिव्हरी होत आहेत। तर हे बघा, तर आता मी मस्त इथे गोठ्यामध्ये जाणार आहेत आणि नंतर दूध काढणार आहेत। ते बघा, तुम्हाला मी दाखवते प्रत्यक्षात। हे बघा, ते बघा तिकडे, बघा तिकडे टाकलेले आहेत मका आणि त्या मकाचे बारीक बारीक जे कोंब आहेत ना, ते खाण्याचं काम करतात ह्या कोंबड्या। पण मग ठीक आहे, जाऊ द्यात। आणि बाकीच्या ज्या कोंबड्या आहेत ना, त्या आहेत आणि त्यातल्या ज्या काही कोंबड्या ज्या आहेत ना, त्या दशरथ घासाच्या त्या साईडला, म्हणजे तिथे मी मका टाकलेली आहे त्या मकामध्ये आहेत। हे बघा, आणि मित्रांनो, मला असं वाटतं की माझे जे पण म्हणजे माझे व्हिडिओ जे पण बघतात ना, तर त्यांनी प्लीज माझे फुल व्हिडिओ जे आहेत ना, लॉंग व्हिडिओ, ते वॉच करा। कारण की माझ्या मागे इतकं सगळं काम असतं, म्हणजे गाईंचं काम असतं किंवा मग घरातलं पण भरपूर सारं काम असतं ना, पण तरी पण असं कधी कधी खूप असं जीव कंटाळतो की इतकं सगळं काम करून मी व्हिडिओ पण बनवायचा। कारण की तुम्हाला माहीतच असेल, जे यूट्यूबर आहेत त्यांना माहीत असेल की व्हिडिओ बनवण्यासाठी आणि व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी किती सगळा वेळ लागतो। तर मग मी दिवसभर सर्व काम आवरून व्हिडिओ पण शूट करते आणि नंतर मग संध्याकाळी जेवण वगैरे केल्याच्यानंतर व्हिडिओची एडिटिंग पण करते। तर प्लीज माझे जे लॉंग व्हिडिओ आहेत ना, ते वॉच करा आणि शॉर्ट व्हिडिओ पण आहे ते पण बघत जा। आणि दुसरं एक आहेत ना, म्हणजे तुम्ही वॉच करता की नाही माझी व्हिडिओ, हे मला समजण्यासाठी ना मला कमेंट करा, काहीतरी कमेंट करा। म्हणजे ताई खूप छान आहेत किंवा सो नाईस, काही ना काही तुम्ही कमेंट करा, मला समजेल की तुम्ही माझे जे लॉंग व्हिडिओ आहेत ना, ते वॉच करत आहेत आणि माझ्या व्हिडिओला खूप पसंती देत आहेत।
जेणेकरून मी तुमची कमेंट वाचून तुमच्यासाठी अजून खूप छान छान व्हिडिओ घेऊन येईल. तर हे बघा, इथे माझी काव्या पण आली आहे क्लासवरून. हे बघा, क्लास सुटली का हो? हां, एकटीच आली? हां ना. हे बघा, आज एकटीच आली. डोकं दुखतं तिचं वाला डोकं दुखत आहेत आणि आज क्लासला एकटीच गेली होती आणि एकटीच घरी आली आहेत. आणि तिचा तो दादा आहेत ना, त्याला आज क्लास जायला खूपच कंटाळा आला आणि तो क्लासला काही गेला नाहीत. चल घरात जाऊ, आपण चहा पिऊ. चल. आणि आता मी घरात जाऊन मस्तपैकी चहा बनवणार आहेत आणि चहा पिणार आहेत, कारण की सर्व काम करून खूपच दमल्यासारखं झालेलं आहेत आता. आणि हो मित्रांनो, तुम्हाला म्हणजे माझे व्हिडिओ बघून असं पण वाटत असेल की मी काम करते की नाही, पण मग खरंच मी खूपच म्हणजे मी स्वतःहून माझं नाही सांगत आहे, पण मग खरंच मला काम असतं. आणि नंतर कामाच्या नंतर मला जितका वेळ भेटतो ना, तितका वेळेत मी स्वतःचा पण लुक चांगला करून तुमच्यासोबत बोलत असते, कारण की मग काय आपलं त्या कामातच म्हणजे. आणि माझं एक आहे की आपण काम पण करावं आणि कामासोबत चांगलं राहिलं पण पाहिजे, कारण की आपण असं बोलतो ना, कामातच राम असतो. आणि त्यासोबत म्हणजे कोणी आपल्याला समोरच्या व्यक्तीने कोणी बघितलं ना, तर असं वाटलं नाही पाहिजे की आपण गायींचं करत आहोत किंवा खूप सारं काम करत आहोत. अक्षरशः मी कुठे पण जातेत ना, लग्नाला किंवा कुठल्या पण कार्यक्रमाला किंवा कोणा नवीन नातेवाईकामध्ये जेव्हा जातेत ना, तर तेव्हा कोणाला त्यांना विश्वास बसतच नाही की मी इतकं सगळं काम करत असते, म्हणजे गायींचं काम मी करते असं त्यांना वाटत नाहीत. कारण की तुम्हाला पण असं वाटत असेल, पण खरंच मी करत असते. कारण की माझे जे जुने जे व्हिडिओ आहेत ना, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पण मी गायींचं सर्व आवडते. आणि माझे मिस्टर जॉबला आहे, त्याच्यामुळे ते जॉब करतात आणि घरचं जे सगळं काम आहेत ना, ते मला करावं लागतं. त्याच्यामुळे मग माझ्या प्रत्येक ज्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्याचे व्हिडिओ काढून तुमच्यासोबत टाकणं मला पॉसिबल नाही होत, कारण की मग इतक्या कामामध्ये दोन्ही पण करणं हे नाही पॉसिबल होत. त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ प्लीज जे फुल व्हिडिओ आहेत ते वॉच करा आणि कमेंट करून मला नक्की तुमचा रिप्लाय द्या की तुम्ही व्हिडिओ बघत आहेत की नाही. तर ठीक आहेत, मग आता आम्ही मस्तपैकी घरामध्ये जाऊन चहा पिणार आहोत. आणि नंतर मग चहा पिल्याच्या नंतर गायींचे दूध काढणार आहोत, कारण की आमचा जो दूधवाला आहेत ना, तो खूपच लवकर येत असतो. आणि नंतर मग तो बोलत असतो की तुम्ही दूध लवकर नाही काढत, खूप उशीर होतो. कारण की त्याला पण नंतर माझ्या इथून दूध घेऊन जाऊन चांगले म्हणजे 4-5 किलोमीटर अंतरावर किंवा 10-1 किलोमीटर अंतरावर जाऊन दूध तो विकतो. आणि त्याला अक्षरशः घरी जाण्यासाठी 11-12 तरी होतात. त्याच्यामुळे त्या समोरच्या दादाची पण आपण काळजी केली पाहिजे आणि त्यांच्यासाठी जे दूध आहेत ना, ते लवकर काढून द्यायला हवं. तर ठीक आहे, मग आत्ता ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्ते.